भारतीय सेनेने आता जो स्ट्राईक केला, 9 मिसाईल सोडले दहशतवाद्यांच्या ह्याच्यावर, तर ते ऐकून खूप बरं वाटलं की त्यांनी बदला घेतला या त्यांच्या ह्याचा. आणि पहलगाममध्ये ज्यांनी अतुल आणि त्याच्याबरोबर अजून ज्या 26 जणांनी बलिदान दिलं आहे, त्यांच्या आत्म्याला पण शांती लाभली असेल आता. आणि भारत सरकारने जे काही बदला घेतला आहे त्यावर त्यांचे आभारच आहेत. आणि ही त्यांनी आत्ता सुरुवात केली. दहशतवादाचं त्यांनी मूळ नष्ट करावं अशी माझी इच्छा आहे. आम्हाला रात्री 3 वाजता कळालं की असा हमला केला आहे इंडियाने मिसाईल सोडून पाकिस्तानवर. तर हे ऐकून खूपच आनंद झाला मला की भारत जी घटना झाली पहलगाममध्ये त्यावर त्यांनी खूप लगेच ॲक्शन घेतली आणि घेत आहेत. ऑपरेशन सिंदूरचा आज जो स्ट्राईक होता तो सक्सेसफुल होता आणि पुढेही सगळं व्यवस्थित हो आणि आम्हाला जस्टिस मिळो हीच आमची इच्छा आहे. भारतीय सेनेने आता जो स्ट्राईक केला, 9 मिसाईल सोडले दहशतवाद्यांच्या ह्याच्यावर, तर ते ऐकून खूप बरं वाटलं की त्यांनी बदला घेतला या त्यांच्या ह्याचा. आणि पहलगाममध्ये ज्यांनी अतुल आणि त्याच्याबरोबर अजून ज्या 26 जणांनी बलिदान दिलं आहे, त्यांच्या आत्म्याला पण शांती लाभली असेल आता. आणि भारत सरकारने जे काही बदला घेतला आहे त्यावर त्यांचे आभारच आहेत. आणि ही त्यांनी आत्ता सुरुवात केली. दहशतवादाचं त्यांनी मूळ नष्ट करावं अशी माझी इच्छा आहे. आम्हाला रात्री 3 वाजता कळालं की असा हमला केला आहे इंडियाने मिसाईल सोडून पाकिस्तानवर. तर हे ऐकून खूपच आनंद झाला मला की भारत जी घटना झाली पहलगाममध्ये त्यावर त्यांनी खूप लगेच ॲक्शन घेतली आणि घेत आहेत. ऑपरेशन सिंदूरचा आज जो स्ट्राईक होता तो सक्सेसफुल होता आणि पुढेही सगळं व्यवस्थित हो आणि आम्हाला जस्टिस मिळो हीच आमची इच्छा आहे. भारतीय सेनेने आता जो स्ट्राईक केला, 9 मिसाईल सोडले दहशतवाद्यांच्या ह्याच्यावर, तर ते ऐकून खूप बरं वाटलं की त्यांनी बदला घेतला या त्यांच्या ह्याचा. आणि पहलगाममध्ये ज्यांनी अतुल आणि त्याच्याबरोबर अजून ज्या 26 जणांनी बलिदान दिलं आहे, त्यांच्या आत्म्याला पण शांती लाभली असेल आता. आणि भारत सरकारने जे काही बदला घेतला आहे त्यावर त्यांचे आभारच आहेत. आणि ही त्यांनी आत्ता सुरुवात केली. दहशतवादाचं त्यांनी मूळ नष्ट करावं अशी माझी इच्छा आहे. आम्हाला रात्री 3 वाजता कळालं की असा हमला केला आहे इंडियाने मिसाईल सोडून पाकिस्तानवर. तर हे ऐकून खूपच आनंद झाला मला की भारत जी घटना झाली पहलगाममध्ये त्यावर त्यांनी खूप लगेच ॲक्शन घेतली आणि घेत आहेत. ऑपरेशन सिंदूरचा आज जो स्ट्राईक होता तो सक्सेसफुल होता आणि पुढेही सगळं व्यवस्थित हो आणि आम्हाला जस्टिस मिळो हीच आमची इच्छा आहे.